हॅलो, नमस्ते. आज गुढीपाडवा आहे, युगादी. आपले सर्वांना नवीन वर्ष खूप सुखाचं जाऊ देत, आनंदाचं जाऊ देत. आपण भरपूर चांगलं कराल, खूप पैसे कमवाल, खूप आनंद मिळवाल, खूप सुख समाधान हे सगळं मिळवाल. सो विश यू ऑल हॅपी हॅपी न्यू इयर. आता आपल्याला माहीत आहे हे संवत्सराचं नाव पराभव. काही लोक म्हणतात हे कसं काय? हो, पराभवाला पराभव करणारा हा पराभव संवत्सर आहे. आपल्याला माहित आहे प्रत्येक 60 वर्षाला हे रिपीट होणार आहे. आपण ह्याला गुढीपाडवा म्हणतो, कोणी युगादी म्हणते आणि वेगवेगळे नावानं बोललं जाते. म्हणजे नवीन वर्ष. नो डाऊट आपण 1 जानेवारीला पण न्यू इयर करतो. हो, आपले बाकी सगळे एक कामाला तर सोपं जाते म्हणून हे तिथी हे सगळं आपल्याला एवढं सोयीचं पडत नाही. त्यामुळे तर इंग्लिश कॅलेंडर आपण वापरतो आणि तारीख महिना सगळं त्याचे प्रमाणे वापरतो. तरी हे युगादीचं, हे गुढीपाडवेचं एक वेगळं काय म्हणेन मी विशेषता आहे. खरीच वेगळी विशेषता आहे. हे बघा, आता झाडं हे सगळं बघतो आपण. पहिली पानं जातात, नवीन पानं म्हणजे नवीन चालू होते. युगादी म्हणजे नवीन युगाची सुरुवात, युगाची आदी, युगादी. आणि हे युगादीच्या दिवशी आपण काय करायला पाहिजे? आज आपण संकल्प करायचा. आता पूर्वी आपल्याला माहीत असेल का, म्हणजे माझं लहानपणी होतं, मी अजूनही मला आठवते, पंचांग श्रवण करायचा. गावाचा मेन कोणी माणूस पंचांग वाचायचा आणि ते सगळं कसं असणार, कुठल्या महिन्यात काय. तेव्हा काय कारण होता, आपलं ॲग्रिकल्चरल कंट्री आहे, त्यामुळे कधी पाऊस पडणार, कधी काय, हे सगळं त्यातनं फोरकास्ट व्हायचं आणि त्याच्यामुळे त्यांना आपली शेती करायला, काही निर्णय घ्यायला सोपं जायचं. पंचांगाचं फळ सांगायचे म्हणायचं. फळ म्हणजे रिझल्ट. हे एक परिवर्तनाचा संकल्प आहे. आपण कुठला संकल्प घ्यायचा? परिवर्तनाचा संकल्प घ्यायचा. परिवर्तन कशासाठी ह्याचे आधी आपल्याला माहीत नसून सुद्धा आपण काही चुका केल्या असतील. प्रत्येक जण करते, कोणीच असं नाहीये या जगात काही चुका करत नाही. टू एअर इज ह्युमन म्हणतात. त्यामुळे त्या चुका सगळ्या विसरून आता आपण नवीन संकल्प घ्यायचा. कशाचा संकल्प हा घ्यायचा? पराभव आपण कशाचा करणार? खोटेपणाचा पराभव करणार, गरिबीचा पराभव करणार. असं नको त्या गोष्टींचा आपण पराभव करणार आणि आपले जीवनाचं आपण परिवर्तन करणार, म्हणजे चेंज. आता हे चेंज आपण कसं आणणार आहोत? एक म्हणजे आपल्याला मनात आपण ठरवायला पाहिजे, मी जिंकणार, मी साधना करणार, मी चांगलं करणार. आता काही लोक विचारतात ह्याला काय काय गरज आहे? मॅडम, माझे मताप्रमाणे ते 3 गोष्टी पाहिजेत. एक म्हणजे गुरु. गुरु ते कोणी, तुमचे आई वडील असतील, कोणी असेल तुमचं, कोणी ज्याला तुम्ही योग्य मानता, ज्याला तुम्ही तुमचं रोल मॉडेल मानता. नंतर आपल्याला इष्टदैव कुठलंही, कोणाला गणपती आवडतो, कोणाला कृष्ण आवडतो, कोणाला राम आवडतो,
हे पाहिजे. मग गोल, आपले जीवनात मला काय करायचं आहे, काय मिळवायचं आहे, हा गोल पाहिजे. गोल म्हणजे फक्त मी पैशाचं म्हणत नाहीये. कोणाला असं वाटेल मला एक चांगलं परिवर्तन आणायचं आहे, म्हणजे मला लोकांचे कष्ट कमी करायचे आहेत, लोकांना चांगलं आरोग्य द्यायचं आहे, असं कुठलाही तुम्हाला गोल असू शकते. असं काहीतरी गोल पाहिजे. गोल नसला की म्हणजे ध्येय नसलं तर आपलं जीवन काही राहत नाहीये. त्यामुळे ध्येय असणं पण महत्वाचं आहे. आणि हे बघा, लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स येतात. प्रत्येकाचे जीवनात कष्ट येते, दुःख येते, प्रत्येकाला येते हे सगळं. पण हे सगळे अप्स अँड डाऊन्स असले तरी हे सगळं मी ओव्हरकम करून जाणार, ही आपल्याला स्पष्टता पाहिजे. आता काही लोक म्हणतील, अहो तुम्ही देव बी म्हणता, आमचा काही देवावर विश्वास नाही. तुमचा तुमच्यावर तर विश्वास आहे ना, स्वतःवर विश्वास आहे ना, मग स्वतःवर विश्वास ठेवा. आणि आपल्याला मला काय करायचं आहे हे क्लॅरिटी पाहिजे. धर्मासाठी करायचं आहे, समाजासाठी करायचं आहे, माझे यंग एजमध्ये ते कुटुंबासाठी करायचं आहे. आपण यंग असताना आपल्यावर जबाबदाऱ्या असतात, आपले मुलाबाळांचं करायचं, ते गोल असू शकतात. नंतर आपलं तर सगळं झाल्यावर आता आपल्याला काय करायचं आहे, समाजासाठी काहीतरी करायचं आहे, असं काहीतरी गोल पाहिजे. तो गोल असला तरच आपण व्यवस्थितपणे जगू शकतो. आता मला गोल आहे, हो, जे काही मला माहीत आहे तर मी दुसऱ्यांना शेअर करणार आहे. त्यांचं जीवन माझ्यामुळे जरा चांगलं झालं तरी मला आनंद होईल. असं काहीतरी आपण आपले जीवनात अशी स्पष्टता, क्लॅरिटी पाहिजे. कित्येक वेळा प्रॉब्लेम काय येतो माहितीये का, आपल्याला जीवनात क्लॅरिटीच नसते, काय करायचं आहे हे माहीत नाहीये. त्यामुळे ही क्लॅरिटी आपण आधी, आता लहान असताना तुम्ही शाळेला जाता, कॉलेजला जाता, ओके, मला चांगलं नॉलेज मिळवायचं आहे, मला चांगलं जॉब मिळवायचा आहे, लेट इट बी, बरोबर आहे. यंग एजमध्ये मला माझे मुलाबाळांचं करायचं आहे, माझ्या फॅमिलीसाठी करायचं आहे, बरोबर आहे, दे आर युअर गोल्स. नंतर हे सगळं झाल्यावर ॲटलिस्ट आपण समाजासाठी, देशासाठी काहीतरी करायचं आहे, हा आपला गोल आहे. त्यामुळे उद्या पाडव्याच्या दिवशी, म्हणजे आता तुम्ही पाडव्याच्या दिवशीच हा व्हिडिओ बघणार आहोत, मी आता आदल्या दिवशी करते म्हणून म्हणते, पाडव्याच्या दिवशी आपण संकल्प करायचा. आता संकल्प म्हणजे काय? संकल्प म्हणजे निर्धार, मनानं ठरवायचं, मला यंदा काय करायचं आहे. आतापर्यंत झाल्या असतील तुमच्या चुका, नाही म्हणत नाही मी, असू दे, तर विसरून टाकायचं. आता हे आजचे पुढे तरी, आता ह्या क्षणापासून मी मला बदलणार आहे. काही नको असलेल्या सवयी असल्या आपल्याला, त्या सवयी मी सोडणार आहे. काही व्यसनं असली सोडणार आहे. व्यसनच का, कोणाला राग येतो, अतिराग, नाही, मी तो राग कमी करणार आहे. मी जरा व्यवस्थितपणे वागणार आहे, एवढं करा. आणि मी तुम्हाला एक अगदी छोटीशी गोष्ट सांगते. रोज 30 मिनिटं तुम्ही तुमच्यासाठी द्या. झोपायच्या आधी 30 मिनिटं स्वतःला सांगा, मला काय करायचं आहे, काय करायचं आहे, काय बदल आहे, माझं काय चुकलं, मला काय हे कसं दुरुस्त करायचं आहे. तसं रोज एक अर्धा तास तरी स्वतःशी बोला. आणि एवढं आपण केलं का नाही, ह्याला तुम्ही मेडिटेशन म्हणा, सेल्फ टॉक म्हणा, काहीही म्हणा. आणि शक्यतो लवकर झोपणं, लवकर उठणं हे चांगलं. पण हल्ली काही लोकांना ड्युटीज लेट असतात, त्यामुळे तसं होत नाही. पण ज्यांना शक्य आहे ते आपण ठरवूया.
शक्य एवढे लवकर आपण झोपायचं, शांत झोप मिळते म्हणजे, आणि लवकर उठायचं. आणि जे काही आपल्याला दुसऱ्याला देता येईल, शेअर करता येईल, तर आपण शेअर करायचं. आणि चांगलं काहीतरी आपल्या हातानं होत असलं तर करायचं. हा संकल्प तरी घेऊया. आपण काय संकल्प घेतले मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.